उदयनराजेंना निवडून द्या, मग नितीन पाटलांना देखील खासदार करतो. अजितदादांची सातारकरांना भन्नाट ऑफर. जलील यांनी खैरेंना नमाज पढायला नेलं पाहिजे. संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवर टीका. तर मुस्लिमांना नमाज पढा सांगणं चुकीचं नाही. अंबादास दानवेंचं शिरसाटांना प्रत्युत्तर. राज ठाकरे तळकोकणात घेणार सभा. राज ठाकरेंची तोफ. नारायण राणेंसाठी धडाडणार. महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिलीच सभा. जे कोण नाराज आहे म्हणून बोलतात ना, त्यांच्यावरून एकदा नारळ कोंबडं उतरूनच टाकतो. दौंडच्या सभेत भास्कर जाधवांची टोलेबाजी. आता लढाई मैदानाची 40 वर्षांची परंपरा खंडित. शरद पवारांची सभा जुन्या मोरगाव रोडवर होणार. पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचा मोठा दावा. तर सावंतांच्या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. मोदींनी युक्रेन आणि रशिया युद्ध थांबवलं. जाहिरातीची खिल्ली उडवली जात असतानाच अजितदादांचा नरेंद्र मोदींबाबत गजब दावा. कांदा निर्यात बंदी उठवली तर 40% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली. अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने हटवली तर 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी. 40% निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर. तर मारहाणीमुळे विठ्ठल शिंदे तरुणाची आत्महत्या. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक. माहेरी किती दिवस राहणार, किती दिवस लुडबुड करणार. भाऊबीजेला बहिणीला सोन्याची साडी घेऊ. बारामतीमधील सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत जाणकारांची टोलेबाजी. बँक चालवता की राजकारणाचा अड्डा. अभिजित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांची टीका. 4 लाखापेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे विजय होणार. कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास. कोल्हापूरची भिवंडी केली जाते. गादीनं करायला पाहिजे ते केलं नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या दिलीप पाटलांची शाहू महाराजांवर टीका. गांधींनी प्रज्वल रेवण्णा प्रकरणी लिहिलं पत्र. दोषींवर कारवाई करून पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्यात यावी. राहुल गांधींची पत्रातून मागणी. बुलढाण्यामध्ये 36 तासात समुद्रामध्ये जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.